धन्यवाद मी प्रथमतः देतो की माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरंच तुम्ही खिंड लढवली। मी तर आदरणीय पवार साहेबांना नेहमी सांगतो, जी बाजी प्रभूंनी खिंड लढवली ना ती खिंड आमच्या प्राजक्त दादांनी लढवली। कारण आक्रमक एकूणच होतं ना, आक्रमण एकूणच होतं। आणि मी प्राजक्त दादांच्या पूर्ण कुटुंबाला खरंच जयंत पाटील साहेब खरंच प्रामाणिक काम केलं असं ना, निस्वार्थी भावनेने ते आमच्या प्राजक्त दादांनी केला। आणि सगळी ताकद लावू ना, सगळं हे सगळं म्हणजे प्राजक्त दादांनी माझ्यासाठी हात पण जोडले आणि मोकळा हात पण सोडला। म्हणजे खरंच खिंड लढवली बाजी प्रभूसाठी। पण माझ्यासाठी एवढी जर खिंड लढवली ना तर प्राजक्त दादा तुम्ही सांगता ती जबाबदारी मी तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत पार पडेल। कारण आम्हाला सुद्धा या जिल्ह्यात नाही राज्यात सर्वाधिक मताने निवडून येणारा आमदार म्हणून कोण असेल तो प्राजक्त दादाचं नाव आलं पाहिजे, अशी भूमिका आम्ही पार पाडणार। आणि प्राजक्त दादांनी 5 वर्षामध्ये खरंच प्रत्येकाला न्याय दिला। ऊर्जा मंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी दिली, सगळ्यात अवघड खातं दिलं। पण ऊर्जा मंत्रीच्या कालखंडामध्ये प्रत्येक वाडी वस्ती डीपी देण्याचं काम केलं, ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आमच्या प्राजक्त दादा तनपुरेंनी। आणि अतिशय अवघड काम तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सुद्धा या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम केलं। या भागातीलच नाही राज्यातील प्रश्न सोडवण्याचं काम केलं। पण नंतर सरकार गेलं, सरकार तर आम्हाला तर कळालंच नाही आमचा पायगुण चांगला आहे का वाईटच कळालं नाही। आम्ही इकून तिकून निवडून आलो, लवकर सरकार स्थापन व्हायना, आम्हाला डायरेक्ट सरकार स्थापन झालं, कामकाजाला सुरुवात झाली, ते आलो कोविड। कोविड मध्ये 2 वर्ष गेले, इकून तिकून कामकाजाला सुरुवात झाली तर रात्रीत सरकार बदललं। आता मी ते जिल्हा परिषद मध्ये उपोषण सोडलं, त्या अधिकाऱ्याला म्हणलं त्या लोकांचे काम कर, त्याला जरा त्याला 8-10 दिवस लागतील। मी म्हणला रे येड्या, 1 दिवसात सरकार बदलत तर तुला हे ऑर्डर लिहायला काय 8 दिवस लागत काय? लिह म्हणलं, त्याला जवाब पकडलं, घेऊन गेलो जिल्हा परिषद मध्ये लिहून दिलं। 27 लोकांचं एका अर्धा तासात काम करून टाकलं, म्हणून उशीर झाला यायला। काम महत्वाचे, काम बोलते या ठिकाणी तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं। पण आता विधानसभेला आजच तुम्ही या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करायची आणि प्राजक्त दादा सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची भूमिका घ्यायची। कारण इथं डायरेक्ट प्राजक्त दादांबद्दल बोलू शकतो, बाकी ठिकाणी वाटप जागा वाटप बिटप आहे, पण इथं जागेचे तर काय अडचणीचा काय संबंध आहे का हो? इथं काय अडचण नाही ना। सगळ्यात चांगलं काम करणारा नेता। आणि या ठिकाणी पहा, ज्यांचा पाऊल लागलाय आज, कोणाचा लागलाय? ब्रँड कोण आहे? ब्रँड आपल्या पक्षाचे कोण? कोल्हे साहेब। कोल्हे साहेब म्हणजे हे इतकं वादळ आहे ना भयानक, तुम्ही घोड्यावर बघा त्यांना तुमचे डोळेच दिपून जाते। आपल्या पक्षाला देणे अमोल कोल्हे साहेब एक तर लक फॅक्टर माणूस आहे, जिथं जाईन ना तिथं गुलालच। मुळे त्यांना सांगितलं आता पुढे पारनेरला जायचे, ते आता मला लय त्रास होऊ राहिलाय। म्हणलं चला तेवढं तुमच्या पायगुणाने तिकडे पण जुळण, त्यांनी जुळत असलं तर मग येतो म्हणलं, तुम्ही गेल्यावर कुठं जुळत नाही। असे सगळे मंडळी आपल्या पक्षाशी म्हणजे सगळ्यांची बांधिलकी आदरणीय पवार साहेबांनी जो विचार घालून दिला, तो विचार म्हणजे काय? 80% समाजकार्य आणि 20% राजकारण करणारी ही सगळी मंडळी व्यासपीठावर आहे। राज्यामध्ये पाहिलं असेल शेतकऱ्यांचा एक सुद्धा हिताचा निर्णय नाही। माझ्या शेतीमालाला बाजार नाही, दुधाची काय परिस्थिती आहे? तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत फिरत असताना मी तुम्हाला शब्द दिलता, मी संसदेत गेल्यानंतर पहिला प्रश्न मांडीन तो म्हणजे
माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या खर्चावर त्याचा बाजारभाव ठरला पाहिजे, असा कायदा झाला पाहिजे, अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी केली. दुसरं आंदोलन काय केलं आम्ही? कांद्याचं आंदोलन केलं. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कांद्याला बाजार वाढला पाहिजे, ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. आणि नगरला आंदोलन सुद्धा केलं. ते आंदोलन मी जयंत पाटील साहेबांमुळे स्थगित केलं आणि त्यांना सांगितलंय, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. पण त्यावेळेस सरकार आल्यानंतर पहिला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर हमी भाव ठरला पाहिजे आणि कमीत कमी 40 रुपये लिटर दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे. ही त्या ठिकाणी आपण पहिला निर्णय घ्यायचा. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे आदरणीय पवार साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपण सगळेजण. पवार साहेब कृषी मंत्री असताना एका वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. ती आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी केली. त्या नेतृत्वाखाली आपण काम करणारे सगळे मंडळी. त्यामुळं आज आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचं आजच रणशिंग फुकायचं. फक्त आता तुमचे किती दिवस पाहिजे? तुमचा 1 ते 1.5 महिना प्राजक्तदादांसाठी पाहिजे. पुढले 5 वर्ष तुमच्यासाठी, मागचे 5 वर्ष जर शिपाई म्हणून काम केलं ना आमच्या दादानी, त्याच्या पुढले 5 वर्षासाठी तुमची सेवक म्हणून काम करीन, हा या ठिकाणी मी निर्धार देतो. आणि आता ते एकटे नाही, त्यांच्या जोडीला मी आहे. त्यांच्याच्याने जे जुळत नाही ते माझ्याच्याने जुळत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते आपलं ते जमेन का? ते करावं लागेल तुम्हाला. आपलं वेगळं आहे, का होत नाही कर. एवढी जोड त्यांना असल्यावर काय अडचण आहे? मागच्या वेळेस किती लीड होतं? किती? 23,800. आता आपण निर्धार करायचा काय? कम से कम 50. कम नाही, 50 से कम नाही, कम से कम 50,000 हे सर्वांनी निर्धार करायचा. हो, मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो.